नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरती 1700 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. कारण की जवळजवळ 2471 च्या आसपास जागा शिल्लक आहेत. तर त्याच्यामुळे आपण काय केलंय 2023 मध्ये जी काय तलाठी भरती झाली होती, त्याचे जे काय 57 पेपर होते, त्याच्या आपण सिरीज चालू केलेली. त्याच्यामधला आज आपण 25वा पेपर बघणार आहे, की जो आपला बघा इकडं 28/8/2023 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये झाला होता. त्याच्यामधले आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काय 25 प्रश्न आहेत ते आपण बघणार आहे. तर बघा जर ही एक्झाम जर 30 डिसेंबरच्या जर आतमध्ये आली तर ती TCS मार्फत घेण्यात येईल आणि जर 2026 मध्ये जर गेली तर मग ती MPSC मार्फत घेण्यात येईल. ठीक आहे. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पटेल मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. सेम त्याचप्रमाणे MPSC साठी पण आपल्या ऍप्लिकेशनवरती सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. आणि आता आपण सरळ सेवेसाठी बॅचेस उपलब्ध करून देतोय आपल्या ऍप्लिकेशनवरती. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायातून संबंधित अक्षर जोडी निवडा. बघा इथं काय असतं MI. बरं आय पासून M किती क्रमांकावर आहे बघा. HI JKLM 4 घरं. ठीक आहे बघा. आय पासून पुढे किती 4 घरं, पुढे काय M आहे. आणि V पासून Z बघा UV WXYZ बरोबर 4 घरं अलीकडे आले की Z निघते. ठीक आहे बघा. आता बघा ह्याच्यामध्ये बघा E पासून जर आपण R बघितला EFGHIJKLMNOPQR लांब आकडा जाते. तेव्हा पहिल्याचा विषय संपला. 2 नंबर बघा A पासून N 4 घरं पुढे आहे का नाही. ठीक आहे बघा A हा 1 नंबरला असतो, N हा जवळजवळ 14 क्रमांकावर आहे. बरोबर आहे का. त्यामुळे ह्याचा पण विषय नाही. चला U पासून S बघा U VWXYZ बरोबर आहे का. VWXY Y यायला पाहिजे, U च्या इकडे अलीकडे Y. ठीक आहे बघा. त्याच्यामुळे हे पण येत नाही. आणि बघा आता इकडे U पासून Y बघा U VWXY Y आलं. परत H पासून L पण बघा 4थ्या क्रमांकावर आहे का. HIJKL बरोबर 4 घरं अलीकडे आले की L निघते. ठीक आहे. चला म्हणजे आपलं उत्तर निघतं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील प्रश्नात 4 अक्षर जोड्या दिलेल्या आहेत. यानुसार संबंधित आहेत. त्याच डॅशच्या डावीकडील अक्षरे ही डॅशच्या उजवीकडील अक्षरांची काही तर्क नियम संबंधांच्या आधारे 3 अक्षर जोड्या एक समान आहेत. दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारा पर्याय निवडा. म्हणजे 3 अक्षर जोड्यांमध्ये सारखा सहसंबंध आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातनं एक जो गटात न बसणारा आपल्याला शोधायचा आहे. काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये. बघा आता M आणि इकडे काय दिसतं N. बरं इकडे HS. काय केलंय बघा लक्षात घ्या. ABCD जर तुम्ही बघितली बघा ABC एक मिनिट ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. बघा इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. बघा आता M हा सरळ अल्फाबेट मध्ये किती आहे बघा तर 13वा आहे. बरोबर आहे का. M हा 13वा आहे इथं. तेच बघा उलट अक्षर कुठले 13व 13 उलट अक्षर कुठले N आहे. म्हणजे बरोबर M ला त्यांनी काय घेतला N घेतलाय. बघा H हा कितीव्या क्रमांकावर आहे बघा. H हा बरोबर 8व्या क्रमांकावर आहे. आणि उलटा अल्फाबेट कुठले बघा 8व्या क्रमांकाचं S आहे. बरोबर बघा H ला त्यांनी S घेतलाय. ठीक आहे बघा. आता P किती क्रमांकावर आहे बघा. P हा इकडे आपला 16व्या क्रमांकावर आहे आणि उलट जर 16व्या क्रमांकावर बघितलं तर बरोबर K निघते बघा. P ला इथं K गेलाय त्यांनी बरोबर K ला P बघा. K किती क्रमांकावर आहे 16व्या क्रमांकावर आहे. किंवा सरळ जरी बघितला K हा कितव्या क्रमांकावर आहे 11व्या क्रमांकावर. उलटा 11व्या क्रमांकावर काय निघेल मग P निघेल. बरोबर K ला बरोबर काय घेतला P घेतला. ठीक आहे. चला परत बघा आता Y हा कितव्या क्रमांकावर आहे बघा. सरळ जर बघितला Y हा 25व्या क्रमांकावर आहे. उलट्यामध्ये 25व्या क्रमांकावर काय निघेल मग B निघेल. बरोबर बघा हा आता इथं काय निघायला पाहिजे होतं बघा Y ला B यायला पाहिजे होतं पण इथं त्यांनी A दिलाय. ठीक आहे बघा आता हे वेगळं असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय निघेल 3. तरी पण एकदा 4 नंबर बघा. U हा सरळ जर बघितला आपण U हा सरळ कितव्या क्रमांकावर 22व्या क्रमांकावर आहे. F जर बघितला आपण उलट्यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे. F हा उलट्यामध्ये
थांबा एक मिनिट. यू हा कितव्या क्रमांकावर आहे? सॉरी 21व्या क्रमांकावर आहे. यू हा 21व्या क्रमांकावर आहे. उलटा 21व्या क्रमांकावर कोण आहे तर एफ आहे. बघा यू ला बरोबर एफ घेतलाय त्यांनी आणि आता वर बघितलं आपण पी ला काय निघते के निघते. म्हणजे हे 1, 2 आणि 4 क्रमांक काय तर सारखे सहसंबंध दाखवतात. उत्तर काय निघेल आपला ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सेरी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले माहितीमध्ये खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. बघा 730 700 बरं इथं 734 738 दिसते बरोबर आहे का? +4 केले बघा इथं. बरं इथं परत आता 714 आणि इकडे परत काय घेतले 706 घेतले. मग आता मला सांगा 714 आणि 706 मध्ये कितीचा फरक आहे? तर 8 आणि 6 14चा फरक आहे बरोबर आहे का? बघा 6 आणि 8 14 म्हणजे बरोबर इथं पण मायनस करायचे. बघा 714 मधनं 4 मायनस केलं इथे येते 710. ठीक आहे बघा 710 आलं. 710 मधनं परत -4 केलं तर 706 येते. एकाड एक संख्या. 710 म्हणजेच काय निघेल आपला ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा खाली दिलेल्या अक्षरे आणि चिन्हांनी बनलेली श्रृंखला लक्षात घ्या. अशी किती चिन्हे आहेत? बघा अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेचच नंतर इतर कोणतेही चिन्ह येत नाही. म्हणजे नंतर काय बघा चिन्ह येत नाही. चिन्हाच्या नंतर चिन्ह नाही आलं पाहिजे. ठीक आहे बघा. बघा मग आता बघा चिन्हाच्या नंतर काय अल्फाबेट आहे. ठीक आहे. चिन्हाच्या नंतर चिन्ह, चिन्हाच्या नंतर अल्फाबेट. ठीक आहे बघा. इथं परत चिन्हाच्या नंतर अल्फाबेट आहे. चिन्हाच्या नंतर अल्फाबेट, चिन्हाच्या नंतर अल्फाबेट. परत चिन्हाच्या नंतर झालं म्हणजे किती निघतात बघा एकूण 1 2 3 4 5. ठीक आहे म्हणजे उत्तर निघते आपला ऑप्शन नंबर 2. चिन्हाच्या नंतर अल्फाबेट म्हणजे थोडक्यात चिन्ह नसणार मग दुसरं काय पण असेल तर इथं काय दुसरं दिले आपल्याला त्यांनी अल्फाबेटच दिलेले. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा. एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा अचूक पर्याय निवडा. बघा काय बरं आता ह्याच्यामध्ये बघा इकडं असा अल्फाबेट बघा सर्व एकच काय करायचं एकच अल्फाबेट असं निवडायचं की ज्याच्यामध्ये आपल्याला बघा ओ एस क्यू आणि ई 4 नंबरचे अल्फाबेट मध्ये सगळे वेगवेगळे. फक्त 4 नंबरचं चेक करा म्हणजे आपलं डायरेक्ट उत्तर निघून जाईल. बघा इथे काय निघते बघा एसच्या पुढे व्ही दिसतोय. किती क्रमांकावर बघा एस टी यू व्ही. बघा 3 घरं पुढे गेले की व्ही निघते. व्हीच्या पुढे वाय बघा यू व्ही. डब्ल्यू एक्स वाय परत 3 घरं पुढे गेले की वाय निघते. आणि वायच्या पुढे बघा आता बी. वायच्या पुढे झेड नंतर ए नंतर बी परत 3 घरं पुढे गेले की बी निघते. मग बीच्या परत 3 घरं जावा पुढं बघा बी सी डी ई ई येते. शेवटचा अल्फाबेट काय निघेल ई. मग ई फक्त इथंच आहे म्हणून उत्तर निघेल आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये खालील प्रश्नात 4 अक्षर जोड्या दिलेल्या आहेत. डॅशच्या डावीकडील अक्षरे ही डॅशच्या उजवीकडील अक्षरांची काही तर्क नियम संबंध यानुसार संबंधित आहेत. त्याच तर्क नियम संबंधांच्या आधारे 3 अक्षर जोड्या एकसमान आहेत. दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारा पर्याय निवडा. म्हणजेच काय 3 पर्यायामध्ये सेम सारखा सहसंबंध आहे. आपल्याला फक्त वेगळ्या गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. बघा आता इथे काय निघते तुम्हाला व्ही आणि टी. ठीक आहे बघा एक मिनिट. बघा आता टी पासून व्ही जर बघितलं आपण एस टी यू व्ही 2 घरं पुढे गेले की व्ही निघते पण कुठून या साईडने या साईडला. ठीक आहे बघा 2चा फरक आहे. बघा परत बी पासून डी मध्ये बघा बी सी आणि डी परत 2चाच फरक आहे. तो पण कुठं या साईडलाच आहे 2चाच फरक आहे. बघा परत बी पासून बघा आता हा चला वाय पासून बी दिलाय त्यांनी. ठीक आहे बघा आता वाय पासून बी बघा वाय झेड ए बी 3 आता 3 घरं दिसतात बघा इथं. 3 घरं पुढे पहिल्या 2 मध्ये 2 घरं आहेत आता 3 घरं गेली. एच पासून के बघा एच आय जे के परत 3 घरं पुढे गेले काय निघते के निघते. ठीक आहे बघा ह्याच्यात परत 3चा फरक आहे. बरं आता डी पासून एफ बघा ए बी सी डी ई एफ बघा 2 घरं पुढे गेले की डी पासून एफ काय निघतो 2 घरं पुढे गेले की निघते. परत बघा चला एल पासून एन बघा जे के एल एम एन परत 2 घरं पुढे गेले की एन निघते. परत आय पासून एल बघा एच आय जे के एल बघा 3 घरं पुढे गेले की बरोबर एल निघाला. आणि आर पासून यू बघा ओपी क्यू आर एस टी यू बरोबर काय निघते बघा आर पासून यू हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे 1 आणि 2 मध्ये सारखा सहसंबंध आहे. आता 3 नंबर मध्ये बघा बघा जे पासून एल बघा इकडे जे पासून एल जे के एल बघा 2चा फरक आहे. चला परत आर पासून टी बघा ओ पी क्यू बघा आर
एस आणि टी, आरच्या पुढे 2 घरं गेले की परत टी निघते. परत ओ पासून आर बघा, आता 3चा फरक निघाला पाहिजे. ओ एल एम एन ओ पी क्यू आर बघा, ओ पासून बरोबर 3 घरं पुढे गेले की आर निघते. आता एक्स पासून ए मध्ये पण 3चाच फरक असला पाहिजे बघा. एक्स, वाय, झेड आणि नंतर ए बरोबर, इथं पण 3चाच गॅप आहे. ठीक आहे. म्हणजे 1, 2, 3 मध्ये सारखा सहसंबंध, याचा अर्थ आपलं उत्तर किती असेल? ऑप्शन नंबर 4 असेल. तरी पण चेक करा बघा. डब्ल्यू पासून वाय किती क्रमांकावर आहे बघा. डब्ल्यू एक्स वाय 2चाच फरक आहे. बघा बी पासून डी बघा. बघा बीच्या पुढे सी आणि डी बरोबर 2चाच फरक आहे. बघा के पासून एम बघा, जे के एल एम बरोबर 2चाच फरक आहे. आणि आपल्याला शेवटच्या 2 अल्फाबेट मध्ये 3चा फरक पाहिजे. इथं 2, 2, 2चाच आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर काय ते 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा. एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा अचूक पर्याय निवडा. बघा चला एम चला आर पासून यू वाय किती क्रमांक आहे बघा. इथं जर आपण चेक केलं, पहिला अल्फाबेट चेक करा नको का, कारण पहिल्यामध्ये बघा सगळीकडे के 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 आहे. ठीक आहे. बघा असा ऑप्शन निवडा की त्याच्यामध्ये फक्त एक चेक केले आपलं उत्तर काढता येईल. बघा तसं तर पी टी बघा 2 नंबर अल्फाबेट मध्ये बघा ओ एन एन टी म्हणजे एन कॉमन आहे. 3 नंबरच्या अल्फाबेट मध्ये बघा ओ कॉमन आहे. आणि 4 नंबरच्या अल्फाबेट मध्ये काय करा बघा क्यू क्यू कॉमन आहे. ठीक आहे. बघा आपण काय करू, 2 नंबरचा अल्फाबेट चेक करू. ठीक आहे. 1 नंबरचा नको करायला. बघा बघा आता इथं काय निघतंय. हा चला एस पासून एक्स किती क्रमांकावर आहे बघा. एस पासून एच एक्स ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स म्हणजे 5 घरं पुढे गेले की एक्स निघते. चला परत एक्स पासून सी बघा. एक्स वाय झेड नंतर ए बी सी बरोबर 5 घरं पुढे आले की सी निघते. थोडक्यात आता बघा सी पासून एच बघा ए बी सी डी ई एफ जी एच बरोबर 5 घरं पुढे आले की एच निघते. आता मग काय करायचं बघा. एसच्या पाठीमाग 5 घरं कुठले येते बघा. एक बघा ओ जर घेतला ओ पी क्यू आर एस नाही, ओ तर नाही येते. त्याच्यामुळे ह्याचा विषय संपला. बघा एन जर घेतला एन ओ पी क्यू आर एस बघा काय घ्यावं लागेल, एन घ्यावं लागेल. पहिला अल्फाबेट तर फिक्स आहे के. 2 नंबरचं काय झालं एन ओ पी क्यू आर एस बरोबर एस निघते बघा इथं. मग के नंतर एस कुठं कुठं सॉरी के नंतर एन इथं आहे. त्याचा विषय संपला. ठीक आहे. आता 3 नंबरचा अल्फाबेट चेक करा. 3 नंबरला काय निघते बघा. 3 नंबरला बघा सी पासून एल किती क्रमांकावर आहे बघा. एबीसी डी ई एफ जी एच आय जे के एल 9 घरं पुढे गेले की एल निघते. चला एल पासून यू बघा. एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू परत 9 घरं पुढे गेले की यू निघते. आणि यू पासून परत डी बघा. यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी बरोबर 9 घरं पुढे गेले की डी निघते. म्हणजे आता बघा सीच्या पाठीमागे आपल्याला 9 घरं जावं लागेल. ठीक आहे. काय निघेल बघा. ओ किंवा टी बघा. टी पासून सुरुवात करा. एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड परत ए बी सी बरोबर बघा इथं काय निघते बघा टी निघते. टी पासून बरोबर 9 घरं पुढे गेले की सी निघते. ठीक आहे. बघा म्हणजेच काय के एन टी म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोर्ड मास्टर क्वेश्चन आहे. काय दिले बघा. खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. ठीक आहे. बघा हा आता इथं काय करायचं. एक मिनिट हे वरच चुकले. इथं आपल्याला काय करायचंय 2 अल्फाबेट सॉरी 2 आपल्याला काय करायचंय चेंज करायचे. ठीक आहे. बघा म्हणजे गुणाकाराच्या जागेला वजा किंवा गुणाकाराच्या जागेला अधिक ह्या 2 हे काय करायचे आपल्याला चिन्हांच्या आदलाबदल करायची. त्याच्यामध्ये कुठला ह्याच्यामध्ये आपलं उत्तर बरोबर तेवढं चेक करायचं. ठीक आहे. बघा 5 4 5 4 6 3 आणि 1 मांडून घे. ठीक आहे. बघा आता पहिल्यामध्ये काय बघा वजा आणि गुणाकाराची काय करायची आदलाबदल करायची. ठीक आहे. बाकीचं आहे असं घ्यायचं बघा. म्हणजे अधिकच्या जागेला अधिक बसेल. ठीक आहे. बघा वजाच्या जागेला फक्त गुणाकाराचं चिन्ह घ्यायचे. परत भागिले जागेला भागिले घेतला आणि परत गुणाकाराच्या जागेला वजा. ठीक आहे. आता सॉल्व्ह करा. बघा इथं ब्रॅकेट टाकून घ्या. इथून इथपर्यंत ब्रॅकेट बसेल. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये पण आधी हे सॉल्व्ह करायचं बघा. 6 भागिले 3 किती येते 2 येते. 2 गुणिले 4. ठीक आहे. बघा इकडं अधिक 5 आणि इकडं वजा 1. तर काय निघते बघा मग 5 अधिक 4 दुने 8 आणि वजा 1 म्हणजे 8 आणि 5 किती झाले 13. 13 वजा 1 बरोबर झाली 12. म्हणजे पहिल्या नंबरचा तर ऑप्शन येत नाही. 2 नंबरचा ऑप्शन चेक करून बघा. त्याला काय निघते इथं बघा 5 4 6 3 आणि 1. ठीक आहे. बघा चला आता गुणाकार आणि अधिकची आदलाबदल करायची.
अधिकच्या जागेला गुणाकारात चिन्ह टाका, परत वजा आहे असं घ्या, परत भागाकारात चिन्ह आहे असं घ्या, परत गुणाकारात जागेला अधिकचे चिन्ह टाका. बघा 19 उत्तर येते का चेक करा. चला बघा इथे एक ब्रॅकेट बसेल आणि इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे, बरोबर आहे का? बघा 5 चोक झाले 20 वजा 6 भागिले 3 किती झाले? 3 दोन्ही 6 म्हणजे 2 आले आणि अधिक 1 काय निघते बघा 20तनं 2 गेले 18 राहिले. 18 अधिक 1 बरोबर झाले 19. म्हणजे आपलं उत्तर काय निघते? ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा अचूक पर्याय निवडा. बघा काय असते बघा MNOP. इथं एमच्या पाठीमाग काय असेल बघा एल असेल. सगळीकडे एल दिलाय त्यांनी. ठीक आहे, एल दिसतं. ठीक आहे बघा. चला आता LMQNRN बर RO. बरं आता काय करू बघा, शेवटचा अल्फाबेट फक्त चेक करा. ROS आणि G चारचे चार अल्फाबेट वेगवेगळे आहेत. ह्याच्यामध्ये बघा चेक करून बघा काय निघते बघा. पण जे पासून बघा आता हा पी पासून एस बघा किती क्रमांकावर आहे? OP QRS बघा 3 घरं पुढे गेले की एस निघते. चला परत एम पासून पी बघा एम NOP परत 3 घरं पुढे गेले की पी निघते. परत बघा जे पासून एम बघा जे KLM परत 3 घरं पुढे गेले की एम निघते. मग याचा अर्थ काय? जेच्या पाठीमागं 3 घरं काय 3 घरं जावं काय निघते बघा. बघा जी ओ येस बघा जेच्या पाठीमागं जी असेल बघा जी पासून मोडा GHIG ABCDEFG HIJ बरोबर. इथं जर जी घेतला आपण तर जी पासून 3 घरं पुढे गेले की जे निघते. मग शेवटचा अल्फाबेट काय असलं पाहिजे? जी असलं पाहिजे. म्हणजे उत्तर निघते आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा. खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. बघा 110 114 110 114 122 138 आणि 170. बघा काय निघते बघा इथं आता. चला 110 आणि 114 मध्ये अधिक 4चा फरक आहे. चला 114 आणि किती बघा 114 आणि 8 22 येते. चला 122 अधिक किती निघते 16 किती निघते 138. 138 अधिक 32 बरोबर काय ते 170 येते. बघा मग 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 32 दुने 64 घ्यावं लागेल इथं आपल्याला. मग 170 अधिक 64 काय निघते बघा 17 आणि 6 23 म्हणजे 230 आणि 4 234. म्हणजेच आपलं उत्तर निघते ऑप्शन नंबर 3 234. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ॲनालॉगीवरचा प्रश्न काय दिले बघा ह्याच्यामध्ये. खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायातून संबंधित अक्षर जोडी निवडा. बघा NASF बघा NA एक मिनिट NAS आणि F. ठीक आहे बघा चला. बघा आता एनच्या पुढे एस किती क्रमांकावर आहे? NOPQRS 5 घरं पुढे गेली काय निघतंय? एस निघतंय. ए पासून एफ बघा ABCDEF बरोबर. एच्या परत पुढे 5 घरं गेले की एफ निघते. म्हणजे 5 घरं पुढे गेले पाहिजे. बघा आता एक्सच्या पुढे जर झेड बघितला वाय आणि झेड दोनचाच फरक आहे. पहिला विषय संपला. दुसरं बघा एस पासून ओ किती क्रमांकावर आहे? बरं आता लक्षात घ्या एस पासून 5व्या क्रमांकावर जर काय समजा ओ येत असेल तर एफ पासून ओ येणार आहे का? मग थोडक्यात काय दोन्हीपैकी एका कुठल्या तर अल्फाबेट नुसार येईल बरोबर. त्यामुळे डायरेक्ट आपण आन्सर चेक करू शकतो. म्हणजे डायरेक्ट काय कॅन्सल करू शकतो. तरी पण चेक करा बघा एसच्या पुढे एस TUVWX इथं एक्स यायला पाहिजे आणि इथं एफच्या पुढे बघा एफ GHIJK इथं के यायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याचा विषय संपला. बघा आता परत ओ पासून टी बघा OPQRST बघा 5 घरं पुढे गेले काय निघते? टी निघते. चला बी पासून जी बघा AB CDEFG बरोबर 5 घरं पुढे गेले की जी निघते. म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन काय दिलंय बघा प्रश्नामध्ये. खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. जरी दिलेली विधाने सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असली तरीही ती सत्य आहेत असे गृहीत धरा. दिलेले सर्व निष्कर्ष वाचा आणि त्यानंतर दिलेल्यांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. पहा विधाने काय दिलेत. काही टोक यंत्रे शुभ्र आहेत. बघा काही टोक यंत्रे शुभ्र आहेत. चला परत पुढे काय दिले. सर्व हिरवे शुभ्र आहेत. बघा सर्व हिरवे काय आहेत? शुभ्र आहेत. सर्व हिरवे हिरवे कुठं आतमध्ये येतील. सर्व हिरवे शुभ्र आहेत. त्याला काय म्हणतो आपण?
स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे बघा. आणि होकारार्थी निष्कर्ष जर असतील ना तर ते आधी ह्याच्यावरनं चेक करून घ्यायचे आधी सुरुवातीला कधी पण. पहिले 2 नकारार्थी निष्कर्ष आहेत मग ते बाजूला ठेवा आणि आधी होकारार्थी निष्कर्ष चेक करा. बघा काय दिसतंय? सर्व शुभ्र हिरवे आहेत बघा. सर्व शुभ्र हिरवे आहेत का नाही? शुभ्रांमधला काही भाग हा हिरवे आहे. तर 3 नंबर काय ते चुकते. आता पहिलं चेक करा बघा. काही हिरवे टोक यंत्रे नाहीत. बघा काही हिरवे काय म्हटलंय बघा टोक यंत्रे नाहीत. बरोबर आहे का? म्हणजे काय टोक यंत्राचा आणि हिरव्याचा काहीच संबंध नाही. पण बघा ह्या डायग्राम मध्ये जर बघितलं तुम्हाला तर बरोबर दिसते. बरोबर आहे का? पण बघा याचा अर्थ काय? इथं आपल्याला पॉसिबिलिटी डायग्राम काढून चेक करावं लागेल. कसं लक्षात घ्या बघा. पहिल्यांदा का बघा आता हिरव्याला आणि इथं टोक यंत्राला डॅश मारा. एक रेष मारून घ्यायची. म्हणजे आपल्याला कसं हिरव्याचा आणि टोक यंत्राचा संबंध दाखवता येतो तेवढं आपल्याला चेक करायचं. बरोबर आहे का बघा? पहिलं वाक्य काय दिले? काही टोक यंत्रे शुभ्र आहेत बघा. काही टोक यंत्रे काय दिले बघा? शुभ्र आहेत. आणि परत पुढे काय दिले? सर्व हिरवे शुभ्र आहेत. मला सांगा इथं आपण सर्व हिरवे असे पण दाखवू शकतो. सर्व हिरवे हे शुभ्र आहेत. बघा लक्षात घ्या. विधानात जे दिले ते तुमच्या डायग्राम मध्ये येत असेल ना तर तुम्ही डायग्राम कशीही काढू शकता. लक्षात घ्या. म्हणजे बघा विधानात जे वाक्य दिले बघा आपल्याला काही टोक यंत्रे शुभ्र आहेत बघा. काही टोक यंत्रे शुभ्र आहेत. आपण दाखवले का बघा काही टोक यंत्रे शुभ्र आहेत. टोक यंत्राचा हा काही भाग शुभ्र आहे. टोक यंत्राचा हा काही भाग शुभ्र आहे. म्हणजे आपण विधानात जे दिले ते आपण डायग्राम मध्ये दाखवले. पुढे काय? सर्व हिरवे शुभ्र आहेत बघा. सर्वच्या सर्व हिरवे शुभ्र दाखवलेत का आपण बघा. शुभ्राच्या आतमध्ये सगळे हिरवे दाखवलेत बघा. इथं पण शुभ्रच्या आतमध्ये सगळे हिरवे दाखवलेत. म्हणजे विधानात जेवढी माहिती दिली आपण तेवढी डायग्राम मध्ये दाखवलेली. डायग्राम आपण कशी काढू शकतो बरं का? बघा लक्षात घ्या. पण निष्कर्ष काय दिले बघा काही हिरवे टोक यंत्रे नाहीत बघा. काही हिरवे काही हिरवे टोक यंत्रे नाहीत इथं बरोबर येते बघा. काही हिरवे टोक यंत्रे नाहीत इथं पण बरोबर येते का? कारण की बघा हिरव्याचा हा जो भाग आहे तो टोक यंत्र नाही. मग याचा अर्थ काय बघा आपण अशी बघा ही टोक यंत्रे बघा लक्षात घ्या. टोक यंत्रे शुभ्र आणि मी हिरवे इथं पण दाखवू शकतो. डायग्राम मध्ये दिले तेवढं आलं बघा. काही टोक यंत्रे शुभ्र आहेत आणि सर्व हिरवे शुभ्र आहेत बघा. सर्व हिरवे शुभ्र आहेत तर दाखवले सर्व हिरवे शुभ्र आहेत. आणि आता वाचा काही हिरवे टोक यंत्रे नाहीत. पहा इथं काही हिरवे काय म्हटलं टोक यंत्रे नाही. बघा इथं सर्वच्या सर्व हिरवे टोक यंत्र आहेत. त्याच्यामुळं हे वाक्य काय ते चुकतंय बघा लक्षात घ्या. मग थोडक्यात काय आहे बघा निष्कर्ष जो असतो तो प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर येत असतो. लक्षात घ्या. म्हणजे बघा आता हे पहिलं जे वाक्य आहे ते ह्या डायग्राम मध्ये बरोबर आहे. ह्या डायग्राम मध्ये बरोबर आहे. पण ह्या डायग्राम मध्ये चुकते. याचा अर्थ काय? तर हे वाक्य निष्कर्ष नसून ही एक शक्यता आहे किंवा ही एक पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे बघा. तर 2 नंबर चेक करा. काही शुभ्र टोक यंत्रे नाहीत बघा. काही शुभ्र काय म्हटले बघा काही शुभ्र टोक यंत्रे नाहीत बघा. ह्या बघा शुभ्राचा हा भाग तुम्हाला काय वाटतं टोक यंत्रे नाही. परत बघा शुभ्राचा हा भाग टोक यंत्र नाही आणि शुभ्राचा हा भाग पण टोक यंत्र नाही. मग तुम्ही बरोबर आहे की नाही? मग या तिन्ही वाक्यांमध्ये बरोबर येते. बरं आता मला सांगा आपल्याला काय म्हटले काही शुभ्र टोक यंत्रे नाहीत. बरोबर आहे का? मी आता बघा आणखी एक डायग्राम कशी काढू शकतो लक्षात घ्या. बघा लक्षात घ्या. आता मला काय करायचंय? इथं काय म्हटले काही शुभ्र टोक यंत्रे नाहीत. बरोबर आहे का नाही? बरं आता मला सांगा वाक्यात काय दिले काही टोक यंत्र शुभ्र नाहीत. बरोबर आहे का? बघा डायग्राम मी अशी काढू शकतो. बघा काही टोक यंत्र बघा इथं काय दिले तुम्हाला शुभ्र नाहीत. ठीक आहे बघा. बघा आता टोक यंत्राचा हा जो भाग आहे तो शुभ्र आहे का? नाही. म्हणजे मी डायग्राम अशी काढू शकतो. काही टोक यंत्रे शुभ्र आहेत बघा. काही टोक यंत्रे शुभ्र आहेत का? बघा काही टोक यंत्रे शुभ्र आहेत. टोक यंत्राचा हा मधला भाग फक्त मी काय केलं शुभ्र शुभ्र दाखवला. ठीक आहे विधानाकडे लक्ष द्या. परत काय दिले सर्व हिरवे शुभ्र आहेत बघा. सर्व हिरवे हिरवे कोण आहेत तर शुभ्र आहेत. हिरवे आतमध्ये द्या. सर्व हिरवे शुभ्र आहेत. डायग्राम मध्ये जे दिले जे विधानात दिले ते डायग्राम मध्ये आहे का बघा सर्व हिरवे शुभ्र आहेत. सर्व हिरवे शुभ्र आहेत बघा. काही टोक यंत्रे शुभ्र आहेत बघा. काही टोक यंत्रे शुभ्र आहेत काय आहेत बघा. टोक यंत्राचा आतला जेवढा भाग फक्त शुभ्र आहे. आणि आता निष्कर्ष वाचा बघा. काही शुभ्र टोक यंत्रे नाहीत बघा. म्हणजे काही जे शुभ्र आहेत ते टोक यंत्र नाहीत बघा. शुभ्राचा हा भाग टोक यंत्र नाही. शुभ्राचा हा भाग टोक यंत्र नाही. शुभ्राचा हा भाग टोक यंत्र नाही. म्हणजे 2 नंबरचं वाक्य ह्या 3 डायग्राम मध्ये बरोबर येते. बरं बघा पुढे लक्षात घ्या. बघा पण इथं काय म्हटलंय बघा इथं सर्वच्या सर्व शुभ्र टोक यंत्र आहेत आणि इथं काय म्हटलंय काही शुभ्र टोक यंत्र नाहीत. इथं वाक्य काय चुकतंय हे 2 नंबरचं इथं चुकतंय का? इथं काय म्हटलंय काही शुभ्र टोक यंत्र नाहीत आणि इथं तर तू बघा सगळेच्या सगळे शुभ्र काय टोक यंत्र आहेत. त्याच्यामुळे हे वाक्य इथं चुकतंय. मग कसं असतं बघा निष्कर्ष हा प्रत्येक डायग्राम मध्ये बरोबर असतो. याचा अर्थ हे पण 2 नंबरचं वाक्य चुकीचं आहे. याचा अर्थ काय तर हे 2 नंबरचं वाक्य हा निष्कर्ष नसून ती पण एक शक्यता आहे म्हणजे पॉसिबिलिटी आहे. बरं तिन्ही चुकी झाले बघा. मग काय निघेल एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही. म्हणजेच ऑप्शन नंबर 3.
ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. परत एकदा तुम्हाला सिव्हिल एक्झाम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. खालील प्रश्नात काही विधाने आणि त्या विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. जरी दिलेली विधाने सामान्यतः ज्ञात तथ्यांची विसंगत वाटत असली तरी ती सत्य आहेत असे गृहीत धरा. दिलेले सर्व निष्कर्ष वाचा आणि त्यानंतर दिलेल्यांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. ठीक आहे बघा. चला विधाने वाचा आता. काही वर्ग शाळा आहेत बघा. काही वर्ग हे शाळा आहेत. चला परत पुढे काय दिले बघा. सर्व वर्ग शिक्षक आहेत बघा. सर्वच्या सर्व वर्ग काय म्हटले बघा. वर्ग हे सर्व वर्ग काय आहेत तर शिक्षक आहेत. सर्व वर्ग शिक्षक आहेत. ठीक आहे बघा. याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. आता बघा स्टँडर्ड डायग्राम वरून आपण बघा होकारार्थी निष्कर्षाला एवढी एकच डायग्राम पुरेशी असते. ठीक आहे. तिन्हीच्या तिन्ही निष्कर्ष कसे आहेत बघा. होकारार्थी दिलेत तुम्हाला. याचा अर्थ काय आपल्याला शक्यता डायग्राम काढून चेक करायची गरज नसते. बघा पहिलं काय दिले बघा. सर्व शिक्षक वर्ग आहेत बघा. सर्व शिक्षक वर्ग आहेत का नाही. शिक्षकांचा हा भाग जो आहे तो वर्ग नाही. म्हणजेच काय पहिलं वाक्य काय ते चुकतंय. कारण की काही शिक्षक हे वर्ग आहेत. ठीक आहे. चला 2 नंबर बघा. सर्व शाळा वर्ग आहेत बघा. सर्वच्या सर्व शाळा वर्ग आहेत का नाही. काही शाळा या वर्ग आहेत बघा. शाळेचा हा जो भाग आहे तो वर्ग आहे का नाही. त्यामुळे 2 नंबर पण चुकतंय. 3 नंबर बघा. सर्व शाळा शिक्षक आहेत. मला सांगा सर्वच्या सर्व शाळा शिक्षक आहेत का नाही. शाळेचा हा एवढा जो भाग आहे तो फक्त काय आहे तर शिक्षक आहे. कारण शाळेचा हा भाग शिक्षक नाही. त्यामुळे हे पण चुकतंय. मग काय निघेल बघा. एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. आता 117/3 बघा. आता 117 ला 3 ने भाग घालवा बघा. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9 बघा. अंकांची बेरीज 9 येते. याचा अर्थ 107. 117 ला 3 ने भाग जातो. ठीक आहे बघा. काय निघते बघा इकडं. 3 1 3, 3 त्रिक 9, 2 11. म्हणजे 3 9 27. किती आलं बघा. 39 आलं. 39 गुणिले. चला ब्रॅकेटच्या आतमध्ये काय निघेल बघा. बघा 56 थांबा 1 मिनिट. 56 भागिले 21. 56 भागिले 21. भागाकाराच्या जागेला गुणाकारात चिन्ह टाका आणि उलट करा. 7/8 होईल. बघा 8/7 काय झालं. गुणाकारात चिन्ह टाकलं की उलट झालं. 7/8 आलं. चला परत पुढं अधिक 28/4 अधिक 28 28 भागिले 4 म्हणजे किती येते बघा. 4 1 4 4 7 28 म्हणजे 7 निघते इथं. इथं किती आले 7 आले. ठीक आहे. चला परत पुढे काय निघते बघा आता. बघा 7 1 7 आणि 7 त्रिक 21 बघा. परत 8 1 8 8 7 56. ठीक आहे बघा. मग काय निघाला आता इथं. 39 गुणिले ब्रॅकेटच्या आतमध्ये 7/3 आणि परत अधिक 3. आता परत इथं ब्रॅकेट टाकावं लागेल आपल्याला. हे गुणाकाराचे चिन्ह इथं आधी सॉल्व्ह करून घ्या. काय निघेल बघा इथं. 3 1 3 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजेच काय ते बघा. 13 गुणिले 7 बरोबर आहे का. 13 गुणिले 7 आणि अधिक किती आलं 3 आलं बघा. 13 7 91. 91 अधिक 3 बरोबर किती झाले 94. म्हणजेच बघा आपलं काय चुकले का. काय चुकले का. थांबा 1 मिनिट. इथं 7 आहे. 1 मिनिट. इथं 7 आहे. इथं 7 लिहून टाक. 3 नाही तर किती 7 आहे. म्हणजे काय निघेल बघा. 13 7 91. 91 अधिक 7 बरोबर किती झाले मग 98. 98 म्हणजेच काय ते उत्तर आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एक काम राजू एकट्याने 36 दिवसात पूर्ण करू शकतो आणि तेच काम राज हा एकट्याने राजूला लागलेल्या कालावधीपेक्षा निम्मा कालावधीत पूर्ण करू शकतो. ठीक आहे. 2 व्यक्ती आहेत. कोण राजू आणि दुसरा कोण आहे बघा तर राज. ठीक आहे. राजूला किती दिवस लागतात 36 दिवस लागतात. राजला काय म्हटलंय बघा. राजूला लागलेल्या कालावधीपेक्षा निम्म्या कालावधीत पूर्ण करतो. म्हणजे 36च्या निम्मा किती झाले याला 18 दिवस लागतात. बरं. त्या दोघांना एकत्र मिळून एकूण कामाचा 1/4 भाग पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. आता आपण 1/4 बाजू हे करू. नंतर आपण आधी काय करू. पूर्ण काम करायला पूर्ण काम कंप्लीट करायला दोघांना किती दिवस लागतील बघा. लक्षात घ्या. मला सांगा आता 36 आणि 18चा लसाअ किती झाला बघा. तर 36 झाला. बरोबर आहे का. बघा आता असं समजा आपण एकूण काम जे आहे ते एकूण काम झालं आपलं 36 रुपयाचं. 36 रुपयाचं काम हा राजू हा 36 दिवसामध्ये जर पूर्ण करत असेल तर त्याला एका दिवसाला 1 रुपये पेमेंट मिळेल. बरोबर आहे का. हे वेतन किती झालं बघा 1 रुपये.
आणि तेच राजला किती मिळेल बघा 18 दुनी 36 म्हणजे 2 रुपये मिळेल. ठीक आहे. बरं आता लक्षात घ्या 36चा 1/4 भाग काढा किंवा काय करा आधी बघा आता मला सांगा दोघांचं मिळून वेतन किती आहे बघा 2 आणि 1 3 रुपये. ठीक आहे बघा 2 आणि 1 3 रुपये आणि काय म्हटलंय बघा त्या दोघांना एकत्र मिळून एकूण कामाचा 1/4 भाग एकूण काम किती आपलं 36 रुपयाचं आहे. का बघा कामाचा बघा कामाचा 1/4 भाग म्हणजे किती येईल बघा 1/4 भाग म्हणजे 36 रुपये 36 गुणिले 1/4 काय निघेल बघा मग इकडं 4 1 4 4 9 36 म्हणजेच 9 रुपये. कामाचा 1/4 भाग म्हणजे झाला 9 रुपये. ठीक आहे बघा आणि 9 रुपयाचं काम पूर्ण करण्यासाठी त्या दोघांना मिळून किती दिवस लागतील बघा दोघं मिळून दिवसाला 3 रुपयाचं काम करतात. 9 रुपयाचं काम संपवायला त्यांना किती दिवस लागतील बघा तर 9 भागिले 3 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजेच 3 दिवस लागेल. पहा म्हणजे उत्तर किती असलं आपलं बघा ऑप्शन नंबर 2 3 दिवस. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा चक्रवाढ व्याजावरती प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये रुपये 7,000 ची रक्कम चक्रवाढ व्याजाच्या 6 गणना करून वार्षिक 20% दराने कर्जाऊ दिली जाते. 18 महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती असेल आता लक्षात घ्या तुमचा मुद्दल किती आहे 7,000 रुपये वार्षिक हा व्याजाचा दर 20% पण तुम्ही व्याज किती दिवसाला गोळा करताय तर 6 महिन्याला गोळा करताय. बरोबर आहे का नाही. मला सांगा वर्षाला जर 20% म्हणजे 12 महिन्याला जर 20% व्याज जर मिळत असेल तर 6 महिन्याला 12चं निम्म 6 म्हणजे 20च्या निम्म 10% बरोबर आहे की नाही. दर 6 महिन्याला 10% तुम्हाला व्याज द्यावं लागते. बरं आता लक्षात घ्या असा 18 महिन्याचा व्याज विचारला आपल्याला मग 6 महिन्याचे किती कप्पे पडतात तर 6 6 2 12 6 त्रिक 18 बरोबर आहे की नाही. आपण चक्रवाढ व्याजामध्ये काय करतो बघा 7,000 रुपये करतो आपण ही झाली मुद्दल गुणिले आता बघा किती टक्के व्याज मिळवायचे आपल्याला तर 10% दर 6 महिन्याला कारण की 6 महिन्याला आपण व्याज गोळा करतोय आणि चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं बघा 6 महिन्याला जे आपण व्याज गोळा करतो ते व्याज न दिल्यामुळं ते व्याज तुमचं मुद्दलेमध्ये ऍड केलं जातं आणि मग मग काय होतं बघा मग त्या व्याजावरती पण परत तुम्हाला 10% व्याज द्यावं लागतं. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण चक्रवाढ व्याज व्याजावरती व्याज लावलं जातं बघा. ठीक आहे 7,000 गुणिले काय निघेल बघा 110/100 गुणिले 110/100 गुणिले 110/100 हे 3दा काय केलं मी बघा कारण व्याजाचा दर किती आहे बघा वर्षाचा 20% आणि आपल्याला 6 महिन्याला व्याज गोळा करतो असं 18 महिन्याचं म्हणजे हे झालं 6 महिन्याचं हे 6 महिन्याचं आणि हे 6 महिन्याचं म्हणजे 18 महिन्याचं व्याज. बरं आता तुम्हाला व्याज विचारलंय म्हणजे बघा इथं हा फॉर्म्युला कुठला आहे तुमचा तर चक्रवाढ व्याजाची रास मधून जर मुद्दल वजा केली मुद्दल किती आपली 7,000 रुपये तर बरोबर तुम्हाला काय मिळते बघा व्याज मिळते. ठीक आहे बघा बरं आधी हे सॉल्व्ह करू आपण काय निघेल बघा इथं चला बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे आणि परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे काय निघेल बघा 11 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 7 आता मला सांगा 11 गुणिले 11 किती झाले 101 बघा 7 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 आणि इकडे वजा काय निघेल 7,000 निघेल. ठीक आहे बघा आता 11 गुणिले 11 किती असते बघा 121 बरोबर आहे का. मग 7 गुणिले 121 गुणिले 11 बरोबर सॉरी वजा काय निघेल इकडे 7,000. चला आता 121 गुणिले 11 करा काय निघेल बघा 121 गुणिले 11 बघा 11 1 11 11 2 22 आणि 1 23 बघा 11 1 11 आणि 2 13 म्हणजे 1331 काय निघेल बघा 7 गुणिले 1331 वजा काय निघेल इकडे 7,000 बघा काय निघेल मग 1331 गुणिले 7 करा बघा 1331 गुणिले 7 काय निघेल बघा 7 1 7 बघा 7 त्रिक 21 परत 7 त्रिक 21 आणि 2 23 परत 7 1 7 आणि 2 9 म्हणजे 9,317 काय निघेल बघा 9,317 ही झाली आपली रास त्याच्यामधून 7,000 वजा करा बरोबर काय निघेल बघा 7 आणि 2 9 2,317 रुपये 2,317 म्हणजेच ऑप्शन नंबर काय निघते बघा 3 निघते. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा जेव्हा एका संख्येस 176 ने भागले जाते तेव्हा 36 बाकी उरते जर त्या संख्येला 17 ने भागले तर किती बाकी उरेल. आता मला सांगा बाकी जर 36 उरत असेल तर याचा अर्थ काय समजा कितीने छेदतोय आपण 136 ने. ठीक आहे बघा 136 ने 136 ला भाग गेला आणि बाकी राहिली किती 36 मग ती संख्या कुठली असेल बघा 172 172 भागिले 136 बघा 136 एक 136 आणि बाकी राहिली 36 थोडक्यात मग ती संख्या कुठली झाली 172 तर काय म्हटलंय तर त्या संख्येला 17 ने भागले तर बाकी किती उरेल बघा. आता जर 172 ला जर आपण 17 ने भागलं तर काय निघेल बघा 17 आणि 10 170 आणि बाकी राहिली 2 म्हणजे 2 बाकी उरते.
म्हणजे उत्तर काय निघेल आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा प्रॉफिट लॉस वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 120 रुपयाला 100 पेन्सिली विकल्यामुळे एका किरकोळ विक्रेत्यास 40% तोटा होतो. 20% नफा मिळवण्यासाठी त्याने किती पेन्सिली 180 रुपयाला विकल्या पाहिजेत. बघा आता आपण काय करू सुरुवातीला, ह्याच्या काय 100 पेन्सिली आपण विकल्यात 120 रुपयाला. त्या 120 त्या 100 पेन्सिलींची खरी किंमत किती आहे ती काढावी लागेल का? कारण की 120 रुपयाला आपण विकले पण आपल्याला तोटा झालाय. तोटा कधी पण कसा असतो बघा लक्षात घ्या. बघा खरेदी किंमत वजा तोटा बरोबर काय असते बघा, विक्री किंमत असते. बरोबर आहे का? बघा आता खरेदी किंमत किती आपल्याला बघा आता लक्षात घ्या. इथं काय झालंय बघा, खरेदी किंमत कधी पण आपण कशी पकडतो 100% पकडतो. बरोबर आहे का? 100% मध्ये तोटा किती झाला तुम्हाला 40%. म्हणजे विक्री किती किंमत किती आहे तुमची बघा 100 मधून 40 गेले राहिले 60%. ठीक आहे बघा 60% झाली. आता बघा ही जी विक्री किंमत आहे 60% ती किती आहे बघा तुमची 120 रुपये. म्हणजे 60% म्हणजे 120 रुपये असेल तर तिथं आपण ह्या 100% म्हणजे किती काढू म्हणजे का तिथं आपल्याला काय कळून जाईल बघा, तर एका पेन्सिलीची काय कळेल तुम्हाला खरेदी किंमत खरी काय किंमत आहे कळून जाईल. बघा काय निघेल बघा तुमचं आता बघा लक्षात घ्या. तिरकस गुणाकार करायचे. x ने ह्याला गुणायचं आणि 120 ने ह्याला गुणायचं. काय निघेल बघा x गुणिले 60 बघा x गुणिले 60 x गुणिले 60 बरोबर 120 गुणिले 100 120 गुणिले 100. बघा काय निघते बघा इकडे x जागेला ठेवा आणि 60 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल 120 गुणिले 100 छेद काय निघेल इकडे 60 निघेल. कारण अंशाचे बरोबर त्या पुढे गेले की छेदाला जातं. बघा मग काय निघते शून्याला शून्य कॅन्सल बघा 6 1 6 6 2 12 म्हणजे 2 गुणिले 100 किती झाले x ची व्हॅल्यू झाली 200 रुपये. म्हणजेच काय बघा हे जे काय 100 पेन्सिली आपण विकल्यात त्या 100 पेन्सिलींची खरेदी किंमत ही 200 रुपये बघा. 100 पेन्सिल जे आहेत 100 पेन्सिलची बघा खरेदी किंमत किती आपल्याकडे 200 रुपये. 100 पेन्सिलची खरेदी किंमत झाली 200 रुपये. ठीक आहे बघा. बरं आता काय दिले बघा 20% नफा मिळवण्यासाठी त्यांना किती पेन्सिली 180 रुपयाला विकल्या पाहिजेत. बघा आता बघा इथं काय कळलं तुम्हाला बघा 100 पेन्सिली 200 रुपये म्हणजेच काय एक पेन्सिल बरोबर किती रुपयाचे तर बघा 2 रुपयाचे. एवढं तर कळलं आपल्याला. बरं आता लक्षात घ्या. आता 180 रुपयाला आपल्याला काय करायचं विकल्या बघा 180 रुपयाला किती पेन्सिल विकल्यानंतर आपल्याला 20% नफा होतोय. नफा कधी तयार होतो बघा लक्षात घ्या. बघा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते बघा इकडे विक्री किंमत असते. बरोबर आहे का बघा. म्हणजे खरेदी किंमत बघा कधी पण आपण कधी पकडतो 100% पकडतो. त्याच्यामध्ये नफा किती झाला आपला 20%. तर विक्री किंमत किती असेल बघा 120 रुपये किंवा 120%. बरोबर आहे का. बघा आता इथं विक्री किंमत माहिती आहे आपल्याला किती 180 रुपये. बघा बघा आता 180 रुपये झाली आपली विक्री किंमत. बरोबर आहे का. आपल्याला इथं काय करायचंय ज्या पेन्सिल आपण 180 रुपयाला 20% नफ्याने विकल्यात त्यांची म्हणजे खरेदी किंमत किती ते आधी काढू आपण त्याची. बघा लक्षात घ्या. म्हणजे बघा 180 रुपये विक्री किंमत आहे आपली 20% नफा धरून तिथं खरेदी किंमत किती ती काढून घेऊ आपण. बघा माझ्या लक्षात घ्या इथं काय निघेल तिरकस गुणाकार करा. x ने 120 ला गुणा आणि 80 ने 100 ला गुणा. काय निघेल बघा इथं बघा x गुणिले 120 बरोबर 180 गुणिले 100 180 गुणिले 100. मग काय निघेल बघा x जागेला ठेवा आणि हा 120 बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा 180 गुणिले 100 भागिले काय होईल 120 होईल. चला आता भाग घालवा. बघा या शून्याला शून्य गेला. बघा 6 दुने 12 आणि 6 त्रिक 18 परत बे आणि बे पंचे 10 आणि 1 शून्य राहिला म्हणजे 5 त्रिक 15 म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली 5 त्रिक 15 म्हणजे 150 रुपये. थोडक्यात काय बघा 150 रुपयाला आपण पेन्सिली विकतोय 150 रुपये खरेदी किमतीच्या त्या कितीला विकल्या आपण 180 रुपयाला. त्यावेळेस आपल्याला 20% नफा झाला. म्हणजे 150 चा 20% 10% असतो 15 20% झाला 30 रुपये म्हणजे 150 30 झाले 180 रुपये. आपल्याला विचारले काय तर त्या बघा त्याने किती पेन्सिल 180 रुपयाला विकल्या पाहिजेत. बघा मग थोडक्यात काय 150 रुपये किमतीला किती पेन्सिल आहेत बघा. तर बघा 2 रुपयाला एक पेन्सिल तर 150 रुपयाला बघा 2च्या निम्म 150 च्या निम्म किती झाले बघा 75. म्हणजे 75 पेन्सिल आपल्याला विकावं लागतील. मग 75 पेन्सिलींची खरेदी किंमत ही 150 रुपये आहे आणि ते विकताना आपण 180 रुपये विकल्या त्याच्यामुळे आपल्याला 20% नफा झाला. म्हणजे इथं उत्तर काय निघेल आपला ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये रामने 3 प्रकारची सफरचंदे खरेदी केली. त्याने पहिल्या प्रकारची सफरचंदे 480 रुपये प्रति 8 किलोग्रॅम या दराने खरेदी केली. दुसऱ्या प्रकारची 520 रुपये प्रति 13 किलोग्रॅम या दराने खरेदी केली. तिसऱ्या प्रकारची 280 प्रति 4 किलोग्रॅम या दराने खरेदी केली.
त्याने तिन्ही प्रकारची सफरचंदे एकत्र केली आणि त्यांना 70 रुपये प्रति किलोग्रॅम या दराने विकली. जर त्याने सफरचंदाच्या सर्व प्रकारांची समान प्रमाणात खरेदी केली असेल तर रामच्या नफा तोट्याची टक्केवारी किती असेल? बघा आता आपण काय करू सुरुवातीला. आता चार बघा पहिल्या प्रकारची सफरचंद आहे. त्याने 480 रुपयाला 8 किलोग्राम घेतलेत. त्याची प्रति किंमत किलो किंमत किती आहे बघा. 480 भागिले किती झाले 8 किलोग्राम म्हणजे किती झाले 8 × 48 60 रुपये. 60 रुपये प्रति किलोग्राम. ठीक आहे बघा पहिल्या प्रकारचं सफरचंद त्याने 60 रुपयाला घेतलं 1 किलो. दुसऱ्या प्रकारचं कितीला घेतले बघा त्याने तर बघा 520 रुपयाला 13 किलोग्राम घेतले बघा. 520 रुपयाला 13 म्हणजे 520 रुपये ही जर 13 किलोग्रामची किंमत असेल एकाची किती असेल बघा 13 चोक 52 म्हणजे 40 रुपये प्रति किलोग्राम. ठीक आहे बघा तिसऱ्या प्रकारचं जे सफरचंद आहे त्याचं काय दिले बघा त्यांनी 280 रुपयाला प्रति 4 किलोग्राम म्हणजेच काय 280 रुपये ही जी किंमत आहे ती 4 किलोग्रामची. मग त्याची किती एका किलोची किंमत किती असेल बघा 4 × 7 = 28 म्हणजे 70 रुपये प्रति किलोग्राम. एवढं तर कळलं आपल्याला. बघा आता पुढे काय दिले बघा जर त्याने सफरचंदाच्या सर्व प्रकारांची समान प्रमाणात खरेदी इथं काय दिले त्याने बघा त्याने तिन्ही प्रकारची सफरचंदी एकत्र केली आणि त्यांना 70 रुपये प्रति किलोग्रामने विकले. ठीक आहे आता ही सगळी विकताना कितीला विकली बघा त्याने 70 रुपये आणि 70 रुपयाला विकली. ठीक आहे बघा पण काय दिले जर त्याने सफरचंदाच्या सर्व प्रकारांची समान प्रमाणात खरेदी केली असेल तर रामच्या नफ्या तोट्याची टक्केवारी किती असेल बघा. सारख्या प्रमाणात म्हणजेच काय समजा पहिल्या प्रकारचं सफरचंद 1 किलो असेल तर दुसऱ्याचं पण 1 किलो तिसऱ्याचं पण 1 किलो मग किती घ्या 1 किलो घ्या 10 किलो घ्या 15 किलो घ्या पण समान प्रमाणामध्ये आपण खरेदी केली. मला सांगा आता समान प्रमाणात जर आपण ह्याची खरेदी केली असेल ठीक आहे काय किंमत बघा 60 रुपये 40 रुपये आणि 70 रुपये. ठीक आहे बघा म्हणजे आपण खरेदी किंमत झाली ह्या तीन प्रकारच्या सफरचंदाची आपण 1 किलोची खरेदी काढली किती निघाली बघा इथं 60 आणि 40 100 100 आणि 30 70 किती झाली 170 रुपये. खरेदी किती झाली बघा आपली 170 रुपये झाली किती 3 किलोग्रामची. ठीक आहे बघा 3 किलोग्रामची आणि तीच बघा आता विक्री कितीला आहे बघा आपली 70 रुपयाला 7 7 2 14 7 3 21 म्हणजेच विक्री किती झाली बघा तुमची विक्री झाली किती रुपयाला बघा 210 रुपयाला बरोबर किती 3 किलोग्रामची. येते लक्षामध्ये बघा प्रत्येक प्रकारचा आपण 1 किलोग्राम सफरचंद घेतलं त्याची खरेदी किंमत झाली 170 रुपये आणि ते विकताना विकले की तिला आपण 70 रुपयाला मग नफा किती झाला बघा आपल्याला आता लक्षात घ्या. बघा खरेदी किंमत 170 रुपये आणि विक्री किंमत 240 आहे म्हणजेच काय 40 रुपयाचा नफा झाला आपल्याला. कधी पण नफा आणि तोटा खरेदी किमतीवर काढला जातो म्हणजे 170 रुपयावरती 40 रुपये म्हणजे किती टक्के बघा काय निघेल बघा इथं आता शून्याला शून्य गेले बघा 400 भागिले 17 करा 400 भागिले 17 बघा काय निघेल 17 × 17 17 2 34 बघा 40 मधून 34 गेले 6 राहिले 6 वर 0 60 झाले बघा 17 त्रिक 51 60 मधून 51 गेले 9 राहिले 9 वर 0 बरं आता 9 ला काय भाग जात नाही म्हणजे तो डॉट देऊन टाका आणि 9 वरती एक 0 द्या वाढवा 90 झाले 70 5 85 बघा 5 बाकी राहिले 5 वर 0 50 झाले 50 ला परत 7 2 14 येईल इथं 23.52 म्हणजे थोडक्यात काय 53 बघा 23.52 म्हणजे एकच ऑप्शन निघते ऑप्शन नंबर 2 23.53. ठीक आहे बघा ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरळ व्याजाचा प्रश्न आहे काय दिले बघा 5500 ची रक्कम सरळ व्याजाच्या वार्षिक 5% दराने किती कालावधीत 6600 रुपये होईल. आता बघा 6600 रुपये ही काय आहे तर मुद्दल प्लस व्याज आहे. बघा मुद्दल किती आपली 5500 रुपये आणि ते किती झाले बघा 6600 म्हणजेच काय बघा 7 न 5 गेले 1 7 न 5 गेले 1100 रुपये तुम्हाला काय मिळाले व्याज मिळाले आणि ही झाली तुमची मुद्दल आणि ही झाली तुमची रास. ठीक आहे बघा बरं आता आपला बघा तर काय विचारलं त्यांनी आपल्याला तर किती कालावधीत 6600 रुपये होईल. तर बघा आपल्याला आता सरळ व्याजाचा फॉर्म्युला माहित असतो काय बघा सरळ व्याज बरोबर आपण असं करू मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100 बरोबर काय असते बघा सरळ व्याज असते. सरळ व्याज जर विचारला असेल ना तर सरळ व्याज बरोबर आधी घ्यायचं बरोबरच्या अलीकड आणि जर ह्यातलं विचारलं असेल तर मग सरळ व्याज बरोबरच्या पलीकडे टाकायचं एकूण एकच असतं. ठीक आहे मुद्दल किती आपली 5500 रुपये मुद्दल झाली 5500 रुपये गुणिले मुदत माहित नाही आपल्याला दर किती आहे बघा तर दर हा 5% दराने म्हणजे 5/100 बरोबर सरळ व्याज किती आहे बघा तर 1100 रुपये. ठीक आहे बघा चला आता एक जाग्याला ठेवा आणि सगळं बरोबर त्या पलीकडे टाका बघा मग 1100ला बघा 1100 आहे असं राहील आणि छेदाचा 100 काय होईल वरती अंशाला जाईल. ठीक आहे जे अंशाला जाईल ते छेदाला जाईल म्हणजे 5500 कुठे जाईल खाली छेदाला जाईल
आणि परत गुणिले 5 कुठं ते पण छेदाला येईल. ठीक आहे, आता भाग घालवा. काय निघेल बघा आता इथं. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा. परत 11 एके 11 बघा आणि 11 पाची 55. परत 5 पाचा पाचा 25 आणि 25 चोक 100 म्हणजे 4 उत्तर येते. x बरोबर किती? कालावधी किती असेल तर 4 असेल. 4 वर्षांचा म्हणजे जो ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीडचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. एक रेल्वे गाडी 50 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. 625 मीटरचे अंतर पार करण्यासाठी तिला किती सेकंद लागतील? बघा लक्षात घ्या. रेल्वेचा वेग किती आहे बघा 50 किलोमीटर आहे, बरोबर आहे का नाही? आणि हे तुम्हाला अंतर दिलंय मीटरमध्ये. मग रेल्वेचा वेग पण आपण मीटरमध्ये काढून घेऊ. 50 बघा 50 मीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजेच काय झाले बघा. 1 किलोमीटर म्हणजेच एकावरती 3 शून्य म्हणजे 1000 मीटर. 3 शून्य वाढवले फक्त आपण 50 वरती 3 शून्य. बरं आता एका तासामध्ये किती सेकंद असतात? एका तासामध्ये 60 मिनिटं असतात आणि सेकंद असतात 636 म्हणजे 36 सेकंद बघा. म्हणजे 50,000 मीटर जायला तुम्हाला किती वेळ लागतोय बघा. आता 36 सेकंद लागतात. ठीक आहे. मग तुम्हाला काय विचारले बघा. हे तुम्ही सेकंद काय घेतलं कारण उत्तर आपल्याला सेकंदात विचारले बघा. 625 मीटरचे अंतर पार करण्यासाठी किती सेकंद लागतील बघा. मग थोडक्यात काय बघा. तेच बघा जर 625 मीटर अंतर असेल तर तेच अंतर पूर्ण करायला तुम्हाला किती वेळ लागेल? 50,000 मीटरला 36 सेकंद तर 625 मीटरला किती? ठीक आहे बघा. हे तिरकस गुणाकार करायचं. हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. काय निघेल बघा. x गुणिले 50,000 बघा x गुणिले 50,000 बरोबर 625 गुणिले 3600. 625 गुणिले 3600 बघा मग काय निघेल बघा. x जाग्याला ठेवा आणि 50,000 बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे काय होईल. 625 गुणिले 3600 आणि बघा अंशाचा 50,000 बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जाईल. इथं छेद 50,000 होईल. आणि आता भाग घालवा. काय निघेल बघा इकडं. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे बघा. चला 25 गुणिले 25 किती झाले 625. 25 दोन्ही काय झाले 50. ठीक आहे. इथं 20 आले. बरं चला आता पुढे काय निघेल. पाचा पाचा 25 5 चोक 20 परत 4 एके 4 4 9 36 म्हणजे 5 गुणिले 9 45 म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली 45. किती वेळ लागेल 45 सेकंद. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरासरीवरचा प्रश्न आहे बघा. काय दिले बघा. 13 खेळाडू असलेल्या एका संघाचे सरासरी वय 30 वर्ष आहे. बघा तुम्हाला प्रश्न आम्ही 2 प्रकारे सॉल्व्ह करून दाखवतो बघा. आपली रेग्युलर मेथड बघा. 13 खेळाडू 13 खेळाडूंची सरासरी किती दिली बघा. त्यांनी 30 वर्ष आणि त्यांचं एकूण वय. ठीक आहे बघा. आता मला सांगा 13 खेळाडूंचं सरासरी झाले 30 वर्ष. ठीक पुढे काय दिले बघा. जर त्याच प्रशिक्षकाचे वय देखील समाविष्ट केले तर सरासरी वय 1.8 वर्षांनी वाढते. बघा आता प्रशिक्षक वाढला म्हणजे काय झालं बघा. 13च्या ऐवजी 14 जण झाले. 14 जण करा इकडे. 14 जणांची सरासरी किती झाली 1.8 नी वाढली म्हणजे काय झाली बघा 31.8 झाली. ठीक आहे बघा. बरं आता 13 खेळाडूंचं एकूण वय किती आहे बघा. तर बघा 13 गुणिले काय करायचं 30 करायचं. 13 त्रिक 39 390. ठीक आहे बघा. परत 14 जणांचं किती झाले बघा 31.8 गुणिले 14 14 पंचे 70 14 सक 14 14 7 98 14 8 झाले बघा 12 दर्शे. 14 एके 14 आणि 11 किती झाले 15 आणि 10 25. परत 14 त्रिक 42 आणि 2 झाले 44. ठीक आहे बघा. आणि दशाच्या अपूर्णांकाच्या पुढे एक घरे म्हणून इथे एक देऊन टाका. बाकी झाले मग 445.2. ठीक आहे बघा. आताच बघा 14 जणांचे एकूण वय 445 आहे. 13 जणांचं एकूण वय 390 आहे. म्हणजे मला सांगा आता इथं एक जणाचं वय 14 उलट जर केलं आपण ह्याच्यातनं हे जर वजा केलं तर काय निघेल बघा. 14 13 गेले एक जण राहिला. एक जणाचा आणि बघा 445.2 मधून 390 वजा करा. किती निघते बघा. 2 शून्य गेले 2 राहिले. 5 शून्य गेले 5 राहिले. 14 9 गेले बघा 9 5 14 3 3 गेले 0 म्हणजे 55.2 येते उत्तर बघा. ठीक आहे. किती आलं उत्तर इकडे 55.2. कुणाचं त्या प्रशिक्षकाचं वय. ठीक आहे 55.2. बरं आता हे झालं आपली रेग्युलर मेथड. शॉर्टकट मध्ये कसं काढायचं असतं लक्षात घ्या. 13 जणांचं जे वय आहे लक्षात घ्या. 13 जणांची सरासरी किती आहे बघा. 13 जणांची सरासरी किती आहे 30 वर्ष. ठीक आहे बघा. आता बघा सरासरीचा अर्थ काय असतो बघा. एकाकडे 20 रुपये एकाकडे 10 रुपये दोघांचे मिळून झाले 30 रुपये आणि दोघांमध्ये परत ते समान प्रमाणे वाटून दिले म्हणजे किती झाले 15 रुपये. 15 15 30 बरोबर आहे की नाही. याचा अर्थ काय सरासरी म्हणजे काय. कुणाकडे किती जास्त असू द्या प्रत्येकाकडे ते समान प्रमाणामध्ये वाटून टाकणे.
ठीक आहे बघा थोडक्यात असं. आता मला सांगा सुरुवातीला 13 जणांचं 30 वर्ष वय सरासरी वय. आता एक जण आल्यामुळं सरासरी काय झाली वाढली. वाढली याचा अर्थ काय झालाय बघा. त्याच्याकडे बघा 30 जे आहे हे 30 वर्ष तर वय आहेच. ह्याच्यापेक्षा जास्त वय आहे त्याचं 30 पेक्षा बरोबर आहे. कितीने जास्त आहे बघा. तर हे 1.8 वर्ष जे आहे ते आपण काय केले तर हे पहिले 13 जण आणि तो वैयक्तिक स्वतः आहे 14. म्हणजे त्याच्याकडे 30 रुपये तर बघा 30 वर्ष त्याचं वय आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे 30 पेक्षा जास्तीचं वय आहे ते काय केले आपण प्रत्येकामध्ये समान प्रमाणात वाटून टाकलं. म्हणजे कोण हे 13 जण आणि परत तो पण एक त्याच्या पण वाटेला येतील. मग किती आले बघा इकडं 1.8 रुपये जे आहे 1.8 हे किती झाले बघा तर 14 जणांमध्ये वाटून आले. बरोबर आहे का? मग किती आले बघा इकडं 14 बघा 14 8 12 दर्शी 14 1 14 ना 11 किती झाले 25 झाले. मग तशाच्या अपूर्णांकाच्या पुढे किती एक घर आहे म्हणून ती एक घर देऊन टाका. म्हणजेच फक्त काय एवढं वय फक्त वाढवायचं. कशामध्ये 30 मध्ये. 30 मध्ये आपण किती वाढवले बघा 25.2 किती झाले बघा इकडे मग 55.2 बेरीज केली. तर बघा लक्षात घ्या ही जी मेथड असते लक्षात घ्या ही मेथड उत्तर काढायला एकदम सोपे आहे पण समजायला थोडीशी अवघड आहे. ही मेथड समजायला सोपी आहे पण उत्तर काढायला थोडा वेळ लागतो. ह्याच्यामध्ये वेळ कमी लागतो. ठीक आहे. याला फक्त थोडी जास्त प्रॅक्टिस लागते. डोक्यामध्ये गणित जुळलं पाहिजे. नाहीतर आपल्या ह्या रेग्युलर मेथडने उत्तर सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नळ टाकीचा प्रश्न काय दिले बघा एका टाकीस जे आणि टी या दोन तोट्या अनुक्रमे 120 मिनिटात आणि 144 मिनिटात भरू शकतात. बघा जे आणि टी बघा जे आणि टी या टाक्या काय दिले बघा इकडे 120 मिनिट आणि 144 मिनिटामध्ये भरू शकतात. जर झेड ही निर्गम टाकी सुरू केली तर सर्व तीनही तोट्या मिळून त्याच टाकीला 240 मिनिटात भरू शकतात. म्हणजे बघा जर बघा जे टी आणि झेड ह्या तिन्ही टाक्या जर सुरुवात केल्या तर त्या मिळून काय म्हटलंय बघा 240 मिनिटं लागतात टाकी भरायला. पण लक्षात घ्या निर्गम तोटी म्हणजेच काय बघा ती तोटी जी आहे ना ती काय करते पाणी बाहेर काढते. म्हणजे दोन तोट्या ज्या आहेत ना ही काय करते टाकीत पाणी भरते त्या दोन्ही आणि त्यातले झेड जे आहे ती काय करते टाकीतनं पाणी मायनस करते. म्हणजे ठीक आहे बघा. बरं आता पुढे काय दिले बघा तर त्याच टाकीला केवळ तोटी झेड द्वारे रिकामी होण्यास किती वेळ लागेल. म्हणजे त्या लक्षामध्ये त्या दोन टाक्या नळ टाकी भरतात आणि हा नळ टाकी रिकामी करतो. ठीक आहे. बघा आता काय निघेल बघा इथं 120 144 आणि 240 चा लसावी किती असतो बघा. तो लसावी म्हणजे काय झाला आपल्या इकडे एकूण टाकीची क्षमता करायची बघा. एकूण टाकी किती लिटरची. ठीक आहे बघा. बघा मग आता मला सांगा एक मिनिट आपल्याला बरं आता ह्याचा लसावी जर काढायचा असेल तर लसावी काय काढत बसायची गरज नाही. बघा कसं असतं बघा कॉमन काय निघते बघा तुम्हाला बघा 24 गुणिले 5 24 5 120 बघा 24 सक्क 44 आणि 24 गुणिले 10 240. ठीक आहे एवढं तर कळलं आपल्याला 24 तर कॉमन आहे. ठीक आहे. मग 5 6 आणि 10 चा आपण लसावी काढू शकतो. बरोबर आहे का नाही. मग मला सांगा 5 6 10 चा लसा बरं जो लसावी निघेल त्याला परत 24 ने गुणायचे लक्षात घ्या कारण एक 24 अवयव बाजूला काढलाय आपण. ठीक आहे बघा काय निघेल बघा इथं काय निघेल 5 6 10 चा लसावी हा 30 असतो. बरोबर आहे का. 30 म्हणजेच काय झालं बघा तात्पुरतं 30 करायचं. ठीक आहे बघा 30 आपल्याला गुणायचे कितीने 24 ने बघा मला इकडे सांगा 5 सक्क 30 6 पंचे 30 आणि 10 तिरक 30 म्हणजे आपल्याला काय करून गेलं टाकीची इफिशियन्सी म्हणजे त्या नळातनं किती पाणी बाहेर पडते हे ते लक्षामध्ये बघा. आता टाकीची क्षमता ही पकडायची बघा. टाकीची क्षमता किती पकडली आपण इकडं 24 गुणिले 30 करा 24 गुणिले 30 मग 24 त्रिका किती झाले बघा 72 720. मग थोडक्यात काय बघा 120 गुणिले 6 केले की 72 निघते बघा 12 सक्क 72 24 त्रिक 72 आणि 144 गुणिले 5 केले की बरोबर काय निघते बरोबर 720 निघते. ठीक आहे बघा. बरं आता काय करायचं बघा लक्षात घ्या. बघा इथं काय निघालं हा एकूण टाकी झाली 720 ची आणि बरोबर प्रत्येकाची कॅपॅसिटी बरं आता कॅपॅसिटी कशी कळली बघा जे ची कॅपॅसिटी 6 आहे बघा थोडक्यात काय जे हा नळ बघा 720 लिटरची टाकी भरायला त्याला 120 काय लागतात 10 मिनिटं लागतात. म्हणजे तो एका मिनिटामध्ये किती पाणी भरतोय 6 लिटर. हा टी किती भरतोय बघा एका मिनिटामध्ये 5 लिटर आणि तिन्ही नळ जर चालू केले तर ते 3 लिटर पाणी भरतात. बघा मला सांगा जर दोन्ही नळ मिळून जर 11 लिटर पाणी पडत असेल 6 आणि 5 11 आणि तिन्ही नळ चालू केल्यानंतर जर 3 लिटर पाणी पडत असेल तर मग 8 आणि 3 11 8 लिटर पाणी गेलं कुठं आपलं तर 8 लिटर पाणी हा झेड जो नळ आहे ना त्याच्यातनं बाहेर पडते. त्या झेड मधनं किती बाहेर पडते मग 8 लिटर पाणी बाहेर पडते. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या मग तर झेड या टाकीला ती भरलेली टाकी जी आहे 720 लिटरची ती टाकी रिकामी करायला किती वेळ लागेल 8 लिटर मग किती निघेल बघा 8 1 8 8 9 72. ठीक आहे बघा आणि ते 0 म्हणजे 90 मिनिटं लागतात. म्हणजेच काय ते बघा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा टाइम डिस्टन्स स्पीडचा क्वेश्चन आहे, काय दिलंय बघा. एक व्यक्ती एल किलोमीटरचे अंतर 12 तासात पार करू शकते. तो त्यांचा वेग 10 मीटर पर सेकंद वाढवतो आणि तितकेच अंतर 8 तासात पार करतो. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? बघा आता जास्त डोकं लावायचं याच्यामध्ये. कसं असतं बघा, इथं तुमचं वेळेचं बघा, वेळ दिली तुम्हाला. वेळ काय दिली बघा, 12 तास आणि 8 तास. ठीक आहे, मग इकडे काय निघतो बघा, वेग निघतो. ठीक आहे. बरं आता वेग कसा काढतो आपण? डायरेक्ट बघा, आता बघा ह्याचं गुणोत्तर काढून उलट करा किंवा डायरेक्ट तात्पुरतं इथं मांडा. 8 आणि 12. हे 8 इथं मांडलं आणि 12 इथं मांडलं. ठीक आहे, लक्षात आहे. बघा आता ह्याचा गुण बघा, ह्याचा रेशिओ काढा, काय निघतो बघा, 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. बघा वेळेचं गुणोत्तर जर हे असेल ना, तर वेगाचं गुणोत्तर काय असतं, उलट असतं, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा बघा म्हणजे 12 दुने 24, 8 त्रिक 24 किंवा काय बघा, 12 8 96 आणि 8 गुणिले 12 96. येथे लक्षामध्ये बघा, समजा 96 किलोमीटरचं अंतर असेल, वेळ जर 12 तास लागत असेल, तर तुमचा वेग हा 8 किलोमीटर असेल आणि तेच जर बघा 8 तासामध्ये करत असेल, तुम्ही अंतर पार करत असेल 96 किलोमीटर, तर तुम्हाला तुमचा वेग किती असेल, 12 किलोमीटर पर आवर उदाहरणार्थ. ठीक आहे बघा. बरं आता इथे तुम्हाला वेगाचं काय निघालं, गुणोत्तर निघालं 2x आणि 3x. ठीक आहे बघा. वेळ निघाला आपला 12 तास आणि 8 तास. 12 तास आणि इकडे 8 तास. आणि मग ह्याच्यावरून आपण वेगाचं गुणोत्तर काढलं, काय 2 3 2x आणि 3x. ठीक आहे बघा. बरं आता इथं काय दिसतंय बघा तुम्हाला, बघा तो त्याचा वेग 10 मीटर पर सेकंदने वाढवतो. बरोबर आहे का? बघा आता लक्षात घ्या. बघा वेग किती वाढवलाय मला सांगा. वेग जर बघितला आपण इथं मीटर पर सेकंद मध्ये 10 मीटर पर सेकंद वाढवला. बघा वेग जर इथं बघितला आपण, वेग किती वाढलाय बघा, तर गुणोत्तरामध्ये x ने वेग वाढलाय. 1x वाढलाय. पण संख्येमध्ये किती वाढलाय बघा, 10 मीटर पर सेकंद. येते लक्षामध्ये बघा, हा झाला वेळ, हा झाला वेग. वेग किती आहे बघा, 2x. वेग किती आहे तुमचा, सुरुवातीला 2x आहे आणि नंतरचा 3x आहे. बरोबर आहे का? बरं आता वेग किती वाढवलाय आपण इथं, 1x वेग वाढवला. पण इथं काय म्हटलंय बघा, तो त्याचा वेग 10 मीटर पर सेकंद वाढवतो. त्याच्यामुळे काय होते बघा, त्याला तो अंतर 8 तासामध्ये पार करतो. बघा 2x च्या ऐवजी वेग जर त्याने 3x केला, तर साहजिकच वेग वाढला की तुमचा वेळ हा कमी लागणार आहे. तुम्हाला वेळ 8 तासच लागला. मग आता इथं x म्हणजे किती झालं बघा, 10 मीटर पर सेकंद. हे झालं काय, 10 मीटर पर सेकंद. ठीक आहे बघा. मग x ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंद असेल, तर 2x म्हणजे किती झाले बघा, 10 दुने 20. हे झालं 20 मीटर पर सेकंद आणि हे झालं 10 त्रिक 30 म्हणजे 30 मीटर पर सेकंद. ठीक आहे बघा. म्हणजे चला, आपल्याला वेग पण कळून गेला. आता काय दिसतंय बघा तुम्हाला, खालीलपैकी कोणते विधान हे अचूक आहे? आता लक्षात घ्या, L चे मूल्य आपल्याला काय म्हटलंय, 760 किलोमीटर आहे. म्हणजे अंतर बघा, आता हा 20 मीटर पर सेकंद जातो. बरोबर आहे का नाही? 20 मीटर पर सेकंद जर असेल, तर मला सांगा पहिला वेग किती असेल बघा. बघा 20 मीटर पर सेकंद. ठीक आहे बघा. बरं आता एका तासामध्ये आपण वेग हा कधी पण कसा काढतो, किलोमीटर पर आवर मध्ये. बरोबर आहे का? म्हणजे एका तासाचा वेग काढतो आपण. मग इथे एका सेकंदामध्ये जर 20 सेकंद जात असेल, तर मग 36 सेकंदामध्ये किती जाईल? कारण की एका तासामध्ये 36 सेकंद असतात. 36 दुने किती झाले बघा, 72 आणि त्याच्यावरती 3 शून्य द्या, म्हणजे 72,000 मीटर. म्हणजेच काय बघा, तर 72 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासामध्ये तो 72 किलोमीटर जातो. कळलं का? लक्षात येते का बघा? कुठं ह्याच्यानुसार काढलं तर बघा, इथे किती जातोय तो, 72 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, दोन्हीपैकी कुठलंही एक घ्या, सगळं काढत बसायचं. आपल्याला काय विचारले बघा, एल चे मूल्य 760 किलोमीटर पर आवर आहे का बघा. बघा मला सांगा, एलचं मूल्य काय आहे बघा. बरं 72च्या वेगाने जर आपण 12 तास गेलो, तर किती वेळ, बरोबर आहे का? 12 तासामध्ये आपण अंतर पार करतो. ताशी वेग किती आपला, 72 किलोमीटर पर आवर आहे. 72 बघा, हा काय आपला वेग आहे. वेग गुणिले काय असतं बघा, वेग गुणिले वेळ बरोबर काय असतं, अंतर. वेळ किती लागतोय आपल्याला, 12 तास. 72 गुणिले 12 करा, किती निघते बघा मग इकडं, 72 गुणिले 12. 12 दुने 24, 12 सती 84, 2 झाले 86, म्हणजे 864 किलोमीटर. म्हणजे 864 किलोमीटर अंतर आहे आपलं. हे काय झालं तुमचं, एल झाला, एल. एल चे मूल्य 760 किलोमीटर आहे का, तर नाही. पहिलं काय झालं, हे चूक झालं. आणि दुसरं काय दिले बघा, व्यक्तीचा मूळ वेग 72 किलोमीटर पर आवर आहे. बघा व्यक्तीचा सुरुवातीचा वेग किती आहे, 20 मीटर पर सेकंद आहे. तोच किती झाला आपला, 72 किलोमीटर पर आवर. म्हणजे हे बरोबर काय, ते बरोबर येते. मग काय निघेल बघा, केवळ 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे केवळ 2 म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. बघा सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे. इथे एक ब्रॅकेट बसेल, इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा. 16चा वर्ग झाला 256. ठीक आहे. दशांश अपूर्णांकाच्या मध्ये बघा, इथे एक घर आहे, इथे एक घर आहे, म्हणजे 2 घरं पुढे जातील. दशांश अपूर्णांकाच्या पुढे बघा 1 2, इथं डॉट देऊन टाका 2.56. परत 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग झाला 225. बरोबर आहे का? आणि 225 मध्ये पण काय बघा, लक्षात घ्या,
तशाच अपूर्णांकाच्या पुढे इथे एक घर आहे, इथे एक घर आहे, म्हणजे 2 घर जातील. 1 आणि 1 2 म्हणजे इथं काय डॉट येईल आणि अधिकचं चिन्ह आहे. तर परत काय दिले बघा आणि वजा 4.8 आधी ह्याची बेरीज करून घेऊ आपण. किती निघते बघा 6 आणि 5 11. इथं हातचा आला 1. 5 आणि 2 7 आणि 1 8. डॉटच्या खाली डॉट देऊन टाका आणि 2 आणि 2 4. 4.81 वजा किती आहे बघा 4.8 आहे. 4.81 वजा 4.8 इथं 0 देऊन टाका. आणि वजा बघा करा. 1 0 गेली 1 राहिलं. 8 8 गेलं 0. 4 4 गेलं 0. 0.01. 0.01 म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर बघा थांबा आता आपण या ठिकाणी